आज युवा सेनेच्या माध्यमातून इथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. मला वाटतं कुठल्याही पक्षामध्ये युवकांची संघटना आणि जिल्ह्यात कार्यक्रम आणि युवकांना संधी देण्याचं काम, व्यासपीठ देण्याचं काम कोण करत असेल तर पूर्वीची तुम्ही करताय आणि हे जिल्ह्यात करताय म्हणून प्रथमच तुमच्या करतो. कारण का युवकांना फक्त यूज अँड थ्रो याच्या पलीकडे राजकारणामध्ये किती संधी मिळते हा संशोधनाचा भाग आहे. आपण त्यांना संधी देण्याचं काम करताय, त्यांना पद देण्याचं काम करताय, समाजामध्ये एक स्थान देण्याचं काम करताय आणि युवकांच्या या संघटनेच्या माध्यमातून हे किती मोठं कार्य आहे हे तुम्हाला कदाचित आज कळणार नाही. जसं आता राजन साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये उल्लेख केला की ते विद्यार्थी परिषदेपासून ते आतापर्यंत आणि असे अनेक त्यांनी नाव घेतलं, जिजू उपरकर असतील, तेली साहेब असतील, हे सगळे त्या विद्यार्थी संघटनेपासून त्यांनी सुरुवात केली. मी स्वतः जेव्हा राजसाहेब भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रमुख होते तेव्हा मी मुंबई युनिव्हर्सिटीचा स्टुडंट होतो. तेव्हा सिनेटच्या निवडणुकीपासून ते बाकी सगळं झेंडे लावण्यापासून सगळं आपण शिवसेनेमध्ये केलेलं आहे आणि तोच खरा पाया असतो. आता काय सोपं झालंय, कुठल्याही नेत्याला फोन केला, साहेब कोणतरी काहीतरी पाहिजे, आजारी हे आहे ते अँब्युलन्स पाठवा, आता सोपं झालं. तेव्हा असं काही नव्हतं. तेव्हा महिने नेते दिसायचे नाही, पण नेत्यांच्या प्रेमापोटी रोज काम पक्षाचं व्हायचं अशी संघटना, त्याचं नाव म्हणजे शिवसेना. म्हणजे झेंडे लावण्यामध्ये पण एक वेगळा आनंद असायचा. स्वर्गीय बाळासाहेबांचा दसरा मेळावा म्हणजे झेंडे लावायची शर्यत, ते रात्री बसून ते काठ्या काढायच्या, त्याची साल्ट काढायची, या झेंड्याला बॉर्डर लावायची सोनेरी. काय वेगळी मजा होती, एकोपा होता. ते दिवस ज्यांनी बघितले ना त्यांना सोपं काहीच मिळालं नाही. ज्यांनी संघर्ष बघितला, पूर्वेजीच्या वडिलांनी असेल, माझ्या वडिलांनी असेल, ज्यांनी संघर्ष बघितला ना त्यालाच खरी शिवसेना कळत. काय काय करावं लागलं तेव्हा तर आम्ही पूर्वेची सिनेटची निवडणूक लागली तर चर्चगेटला समोर ज्यांचं ऑफिस असायचं, आम्ही RX-100 वगैरे घेऊन पाय कशा लावायचा, समोरचा यायचाच नाही. नाकेबंदी, चक्का जाम, तेव्हा मजा यायची करायला. तेव्हा काहीतरी आपण पक्षासाठी करतोय, काहीतरी आपल्या संघटनेसाठी करतोय, काहीतरी आता तेव्हा तर बाळासाहेब, आता काहीतरी स्वर्गीय बाळासाहेबांसाठी करतोय. ही भावना घेऊन ही अनेक तरुण, ही तरुणांची संघटना होती. आमचे राणेसाहेब जेव्हा शिवसेनेत उतरले तेव्हा त्यांचं वय 16 होतं. फॉर्म भरायचं वय 18 होतं. त्यांनी 18 वर्षाचा कोणतरी पकडला, त्याचं नाव नारायण राणे केलं आणि मेंबर झालं. कारण का बाळासाहेबांचा झंझावात होता तेव्हा मुंबईमध्ये. तेव्हा डाव्यांचा मोठी पकड तेव्हा डाव्यांची होती. त्यामध्ये शिवसेना उभं करणं, त्यामध्ये या तरुणांना एकत्र करणं, समाजामध्ये जो तरुण फेकला गेलेला होता त्याला प्रवाहात आणणं आणि सगळ्यांच्या कपाळाला गुलाल लावणं हे जर कोणी केलं असेल तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी केलं. एवढं सोपं नव्हतं. ही संघटना अशीच नाही उभी राहिली. अनेक लोकांचे त्याग आहेत, रक्त सांडलेलं आहे, घाम सांडलेला आहे, अशी ही संघटना उभी राहिली. कालांतराने कोणतरी नगरसेवक झाला, कोणतरी आमदार झाला, कोण खासदार झाले, कोण मंत्री झाले, पण शिवसैनिकांची भाषा बघा. बाळासाहेब एक नेहमी उदाहरण सांगायचे, तुम्ही आता सांगू शकत नाही की शिवसैनिक अर्धा ओळखायचा असेल तर त्याच्या भाषेवरून. रस्त्यावर कुठे जरी काही दुखापत झाली पहिला धावणारा म्हणजे शिवसैनिक. अँब्युलन्स बोलवणारा पहिला शिवसैनिक, मदतीला धावणारा पहिला शिवसैनिक. अशी संघटना बाळासाहेबांनी तेव्हा उभी केली. तेव्हा हे सगळे साधारण
दिसणारे तरुण, तुमच्या आमच्यासारखे तरुण, कोण मंत्री झाले, कोण राज्याचे मुख्यमंत्री, आमचे साहेब तर राज्याचे मुख्यमंत्री झाले. ते नेहमी एक किस्सा सांगतात की मुख्यमंत्री मी कसा झालो, आणि मला फक्त मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरेच कसे करू शकले. ते नेहमी एक किस्सा सांगतात की मनोज जोशी सर हे उतरणार होते काही कारणांमुळे, आणि नंतर पुढचा मुख्यमंत्री कोण म्हणून प्रमोद नवलकर साहेब होते, सुधीर जोशी साहेब होते, बाळासाहेब आले. त्यांनी सगळ्या शिवसैनिकांसमोर त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि निघून गेले. बाळासाहेब आले, 2-3-5 मिनिटं बोलले आणि निघून गेले. नंतर बाळासाहेब जेव्हा घरी पोहोचले तेव्हा मला वाटतं सुधीर जोशी सरांनी किंवा मला वाटतं प्रमोद नवलकर साहेबांनी त्यांना फोन केलं, साहेब तुम्ही सांगितलं मुख्यमंत्री बदलायचं आहे, पण करायचं कोण हेच नाही सांगितलं. हो ना, नारायण राणे करू. हे फक्त शिवसेनेत होऊ शकतं, हे फक्त शिवसेनेत होतं. हा जो जिव्हाळा आहे ना आणि उत्स्फूर्त नारायण राणेंना करून टाका हे जे सांगण्याची पद्धत आहे फक्त शिवसेनेमध्ये, काँग्रेसमध्ये नगरसेवक म्हातारा होतो, त्याची मुलं मोठी होतात, ते बाप होतात, तोपर्यंत तो विचार जिल्हा प्रमुख पर्यंत कधी पोहोचत. बाकीच्या पक्षांचं बोलणार नाही कारण आपण अलायन्स मध्ये आहे ना. कार्यक्रम जरी ते तुम्ही कशाला सांगायला पाहिजे, मला माहिती आहे. पण शिवसेनेसारखी संघटना, मी पूर्वीची नेहमी म्हणतो की 1990 मध्ये राणे साहेबांना धनुष्यबाण या चिन्हावर ते पहिल्यांदा ह्या मतदारसंघामध्ये आमदार झाले. कणकवली मतदारसंघ होता तेव्हा, आणि माझ्या आयुष्याच्या दुसऱ्या इनिंग मध्ये मला धनुष्यबाणच मिळाला आणि मी आमदार झालो. एक एवढं मोठं भाग्य हे मला मिळालं हे मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. आणि म्हणून संघटना वाढवत असताना संग्राम साळसकर असतील, आमचा वादावलकर सागर आणि आमची सगळी टीम, स्वरूपची आणि सगळी टीम, आमचा साई आणि सगळे, संघटना बांधताना संघटनेसाठी वेडा कोण आहे त्याला शोधा. जो काम शोधायला आलाय ना त्याला शोधू नका. तो उद्योजक बनायला आलाय, तुझं काय सांगत आहे, ऑलरेडी होताच ना. उद्योजक झाला तर चांगलीच गोष्ट आहे, पण जर तो उद्योगी असेल तर त्याला आत्ताच शोधा. संघटना 5 जणांची असू दे, पण ती जीवाभावाची असू दे, वाघांची असू दे, कोणाला घाबरणारी नसू दे, अशी संघटना म्हणजे शिवसेना. लक्षात ठेवा. कोणाला काय पाहिजे म्हणून नाही. अहो त्या काळामध्ये लोकांना वडापाव मिळत नव्हते. आता तर सस्पेन्शनच्या गाड्या आल्या, तेव्हा पाट्यांच्या गाड्या नव्हत्या. तेव्हा आम्हाला गावाकडे वरोड्यामध्ये यायला 18-19 तास लागायचे, 2 दिवस थांबायला लागायचं. तेव्हा आम्हाला वाटायचं खेड आमचं गाव आहे, कारण का 2 दिवस खेडमध्ये थांबायला लागायचं. नंतर कळलं नाही, गाव पुढे 17-18 तासानंतर रस्ते नाही, मातीचे रस्ते. अशी शिवसेना 1990 मध्ये जे आमदार इकडे निवडून गेले ना ते तसे निवडून गेले, त्यांच्याकडे काही नव्हतं. राणेसाहेब जेव्हा या मतदारसंघात आले कणकवलीच्या 18 दिवस अगोदर आले, आणि शिवसैनिकांनी तेली साहेबांसारख्या आणि बाकीच्या असंख्य शिवसैनिकांनी 18 दिवस अगोदर आलेल्या उमेदवाराला आमदार केला, आणि नंतर तेच नारायण राणे राज्याचे मुख्यमंत्री झाले. हे केवढं मोठं कार्यकर्त्यांनी केलं. काल पण मी कणकवलीला बोललो, एकटा माणूस काय करू शकत नाही. कार्यकर्ता कसा आहे ना त्याच्यावरती नेता ठरतो. एकटा नेता कसा आहे त्याच्याने काही फरक पडत नाही. तुम्ही कसे आहात, तुम्ही समाजामध्ये कसे जातात, तुम्हाला समाजामध्ये आपुलकी आहे की नाही, तुमचं कोण चांगलं आहे बोलताय की नाही, हे जर कोण बोलत असेल ना तरच ते आम्हाला मतं टाकणार, तुम्हाला मतं टाकणार. जर तुम्हीच नको असाल ते आम्हाला काय, तुम्हालाही काय करणार नाही, तुम्हालाही वाईट टाकणार. संघटना बांधायची असेल तर ती अशी नाही, जीवाभावाची. कोणाला तरी खारेपाटणमध्ये त्रास झालाय ना तर दोडा मार्गातून गाड्या निघायला पाहिजे. कुठल्याही आदेशाची वाट बघायची गरज नाही. तेव्हा कुठून कुठून गाड्या यायच्या. एक प्रसंग आला, आमच्याच घरावर एक प्रसंग आला, तेली साहेबांच्या घरावर प्रसंग आला. अख्ख्या महाराष्ट्राची शिवसेना सिंधुदुर्गात होती. प्रसंग 2-3 शिवसैनिकांवर आला, राणे साहेबांवर आला, आमच्या घरावर आला. पण संघटना कुठली आली, अख्खी राज्यातली. थांबले किती दिवस, 22 दिवस. काँग्रेसवाले
घरं जाळली होती. त्याच्यामध्ये एक तेली साहेबांचं घर होतं, एक आमचं होतं. तेव्हा सगळी जी संघटना उतरली, मोरी डोंगरीला वाटतं सभा झाली. सर्वात मोठी सभा जर कुठे झाली असेल सिंधुदुर्गाच्या इतिहासामध्ये तर ती मोरी डोंगरीला या घटनेनंतर झाली. अनेक लोकांनी जेल भोगले. ही अशा संघटनेचे कार्यकर्ते होते. आपण लक्षात ठेवा, ही काही येडी गवाळी संघटना नाहीये. तुम्हाला काय मिळेल, सत्तेमध्ये आपण भागीदार आहोत म्हणून तुम्हाला इथे वाव आहे अशातला भाग नाही. इकडे मला तिकीट मिळायला पण घासावी लागली, लक्षात ठेवा. हे काय साधं सोपं काम नाही. संघटनेचं काम करत असताना युवक संघटना असेल ती सुद्धा बेसिक मध्ये तुम्ही येणार, ती सुद्धा तुम्ही कुठल्या तरी निवडणुकीमध्ये उतरणार. आज 2 आमदार आमचे आहेत. पूर्वेची मेहनत आम्हाला तेवढीच करावी लागते. सन्मान्य दीपकजी केसरकर तिकडे आपला किल्ला लढवत आहेत, इकडे निलेश राणे किल्ला लढवत आहेत आणि हे सगळे वाघ आमच्या समोरचे किल्ला लढवत आहेत. आम्ही शिंदे साहेबांना शब्द दिलाय, संघटना जीवाच्या पलीकडे जपणार, जीवाच्या पलीकडे आणि वाढवणार अशी की समोर कोणा बघणार नाही. शिवसेना झाली पाहिजे आणि शिवसेनाच वाढली पाहिजे अशी संघटना आपल्याला वाढवायची. म्हणून समोर कोणा बघू नका. तुमच्यामध्ये जिद्द असेल, तुमच्यामध्ये जर काहीतरी पक्षासाठी करायची धमक असेल तर मैदानात उतरल्याशिवाय पर्याय. लक्षात ठेवा, आज शिंदे साहेबांना आपली गरज आहे. शिंदे साहेबांनी आपल्याला शिवसैनिक बनवलं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे ना, अरे सर्वात मोठं पद हे शिवसैनिकाचं आहे. त्याच्यापेक्षा मोठी पदं कुठे आहेत? माझ्या आयुष्यातून शिवसैनिक म्हणून माझ्याकडून कोण काढून नेणार नाहीये. बाकीची सगळं पदं येऊन जातील पण शिवसैनिक पद तुमच्याकडून कोण काढून घेऊ शकणार नाही. तुम्ही जमिनीवर जाताना, तुम्ही रस्त्यावर फिरताना, तुम्ही गाडीवर जाताना तुम्ही शिवसैनिक पहिले आहात आणि बाकी सगळे तुम्हाला जी काय पदं मिळाली, मी पण आमदार नंतर पहिला शिवसैनिक. ही भावना घेऊन जर तुम्ही मैदानात उतरला असाल तर या पक्षाला 100% चांगले दिवस आलेच आहेत. ह्याच्याहून चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. पण जेवढी जबाबदारी आमच्यावर आहे, आम्ही तिखट आहोत ना, उतरतो ना आम्ही मैदानाला. कोणाची हिंमत आहे निलेश राणे समोर शिवसेनेबद्दल एक शब्द काढायची, सभागृहात असू दे किंवा सभागृहाच्या बाहेर, तुटून म्हणजे तुटूनच पडणार आम्ही, त्याला म्हणतो शिवसेना. म्हणून अशा संघटनेमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, शिंदे साहेबांचं तुम्हाला वेळ असेल, अरे त्या माणसाने आपल्याला शिवसेना दिली, अजून काय देणार होते? कशासाठी आपण थांबलेलो आहे? एक घर, बाजूला 2 घर, त्याच्या मागे 3 घर करा ना शिवसैनिकांची घरं. एकच घर करायचं आहे. जर भारतीय जनता पक्षामध्ये सन्मान्य अमित शहा साहेब 5 बूथ सांभाळू शकतात, ते देशाचे केंद्रीय मंत्री आहेत, ते आज देखील 5 बूथ सांभाळतात गुजरातमध्ये. तर तुम्ही आणि आम्ही कोण? तुम्ही एक बूथ सांभाळा, 5 घरं सांभाळा. ती शिवसैनिकांची करा. तिथे झेंडे शिवसेनेचे लागले पाहिजे, तिथे कॅलेंडर बाळासाहेब ठाकरेंचे लागले पाहिजे. अशी संघटना आपल्याला उभी करायची. लक्षात ठेवा, आज फक्त 2 आमदार सिंधुदुर्गामध्ये आहेत म्हणजे आपलं काम सोपं झालं असं अजिबात नाही. संघर्ष कुठे संपलेला नाही. निवडणुका तोंडावर आहे. कुठल्याही आदेशाची वाट बघू नका. आज जसं आम्हाला इकडे आल्यानंतर एक वेळ आलं की नाही शिंदे साहेबांसाठी सगळं करायचं, शिवसैनिकांसाठी करायचं, तसं वेळ तुमच्यात असेल तर ही संघटना जीवाभावाची उभी राहील आणि अशी उभी राहील, नुसती उभी राहणार नाही, चारी बाजूला पसरल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना भीती कुठे वाटत असेल तर ती शिवसेनेचीच वाटली पाहिजे. अशी संघटना तुम्ही उभी करा, पण त्याच्या अंगावर जाऊन नाही, प्रेमाने. त्यांना वाटलं पाहिजे ह्या माणसाने, या पक्षाने प्रेमाने लोकांना जवळ केलेलं आहे. कोणावरही लोकांना अन्याय होईल, लोकांवर अन्याय होईल असं काही करू नका. चांगली संघटना आपण उभी करूया. पूर्वेची आपण आलेला आहात, रत्नागिरी पासून त्यांनी रायगड पासून हा सगळा दौरा आपल्यासाठी इकडे आखलेला आहे. मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो. असाच वेळ आपण तुम्ही इकडे देत राहा. सन्मान्य प्रताप सरनाईकांनी, आपल्या वडिलांनी, मी फक्त 1 पत्र त्यांना दिलं, त्यांनी मी 5 मागितल्या होत्या, त्यांनी 10 दिली बस. एसटी आणि ग्रामीण भागामध्ये एसटी आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये ही व्यवस्था फार मोठी व्यवस्था मानली जाते. मी आताच सरनाईक साहेबांना भेटलो. मी जे सांगितलं, साहेब इकडे बस डेपो करायचा आहे मला कुडाळला, साहेब ते बारामतीच्या धर्तीवर झाला पाहिजे असं काहीतरी बघा. तर अधिकाऱ्यांना सांगितलं, निलेश म्हणतोय बारामतीच्या धर्तीवर झाला पाहिजे, तर बारामतीपेक्षा चांगलाच झाला पाहिजे कुडाळचा आमचा बस डेपो. अशा सूचना सन्मान्य
सरनाईक साहेबांनी दिल्या, मी मनापासून त्यांचे आभार मानतो, तुमचेही आभार मानतो आणि तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला मनापासून भाऊ म्हणून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.